डिजिटल या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मी विजय कानसकर. आज आपण आलेलो आहोत निरगुडसर येथील एक वस्ती आहे बेलसरवाडी म्हणून. या बेलसरवाडीमधील भैरवनाथ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. सुंदर असं भैरवनाथ मंदिराचं काम चालू आहे. अनेक पुढारी मंडळींनी, नेते मंडळींनी यासाठी देणगी असेल, वर्गणी असेल, सुंदर आणि खूप छान असं काम, मला वाटतं कोटी रुपयाचं काम या ठिकाणी चालू असेल. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कलाकुसर या कारागिरांकडून होत आहे. सुंदर असं मंदिर या ठिकाणी होत आहे आणि शेजारीच घोड नदीचं पात्र आहे. खूप सुंदर असं वातावरण, लिंबाचं झाड असेल किंवा खूप शांतता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बेलसरवाडी ग्रामस्थ या मंदिराचं काम पाहणी करण्यासाठी रोजच या ठिकाणी येत असतात. काही ग्रामस्थ या ठिकाणी बसलेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात काय चर्चा आहे निरगुडसर मध्ये त्यांच्याशी आपण बोलूयात. बाबा नमस्कार. नमस्कार. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, उमेदवार कोण कोण माहिती तुम्हाला? कोण कोण आहे? विवेक दादा आहे, अरुण भाऊ आहे, किरण वायळे, तो आपलं वाळूंचे. काय वाटतं तुम्हाला? इथं काय नाही वाटत, बंटी दादा सोडून काय नाही इथं. गावचा उमेदवार आहे, काम आहे भरपूर, साहेबांचं हे आहे माग, आणि आम्ही पहिल्यापासून तिथंच आहे. त्याच्यामुळे काय बेलसोडी गावामध्ये तुमचा विकास झालाय का? पण झालंय, काही झालंय, काय राहिलाय. शेजारीत एक स्मशानभूमी आहे, अजूनही तिचं अर्धवट काम आहे, किंवा एका वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता आहे तो व्यवस्थित असा नाहीये, किंवा काही पानंद रस्ते असेल तेही अजून अधुरे आहेत, किंवा लाईटीचं काम असेल तेही नाहीयेत. पालन रस्ता थोडस अधुरा आहेत, काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे पण चालू आहेत काम, अडचणी सोडवायच्या याच्या त्याच्या, आणि मशानभूमीचं तर होईल, त्याला काय एवढं अडचणीचं नाही वाटत. अरुण गिरे हे राष्ट्रवादी पक्षात होते, मग ते आता शिवसेनेत आले, पण त्यांनी चांगल्यापैकी राष्ट्रवादी असताना किंवा शिवसेनेत असताना काम केलेलं आहे ना. का राष्ट्रवादीत असताना काय लय काम केलंय चांगलं असं नाही वाटत, पण केलं असं काहीतरी. कुठंतरी निरगुडसर गावामध्ये घराणेशाही याला अपवाद ठरणार नाही का? नाही ठरणार तस काय, नाही वाटत ठरायसारखं. निरगुडसर गावचे जी बेलसरोडे असल्यामुळं हे विवेकदादा वळसे पाटील यांच्याकडे खूप झुकलेले. या ठिकाणी बापू आहेत, बापूंना आपण विचारूयात या ठिकाणी काय चर्चा आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते बेलसरवाडी? बेलसरवाडी आपली विवेकदादांच्या पाठीमागच आहे पहिल्याची. तुम्ही बऱ्यापैकी बेलसरवाडीत पहिल्याची तुम्ही बऱ्यापैकी मंदिराचं असेल किंवा यात्रेचं, जत्रेचं किंवा बऱ्यापैकी व्यवहाराचं काम बघताय, पण बऱ्यापैकी आपल्या बेलसरवाडीमध्ये विकास हा थोडासा अधुरा झालेला आहे आणि सत्तेवरती दिलीप वळसे पाटील असतील किंवा विवेकदादा असतील, यांनी कुठेतरी विकास कमी केला बेलसरवाडीत, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, जेवढ्या मागण्या झाल्यात तेवढ्या त्याने आतापर्यंत टप्प्याटप्प्यानं मग झाल्याच आहेत आपल्या. आता मंदिरासाठी 50 लाख रुपये निधी त्यांचं एक 4-5 महिन्यापूर्वीच मंजूर झाला. मागे वॉल कंपाऊंडचं काम त्यांच्याकडून झालं. येवले साहेब असतील, त्यांनी निधी दिलाय, अरुण गिरे यांनी निधी दिलेला आहे, विवेकदादा वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून अनेक निधी आलेले. पण विवेकदादाच का बरं? काय नाही, आपले गावातले उमेदवार आहेत आणि कधी गावात गेलं तरी समोरासमोर त्यांची इथं जमीन वगैरे आहे. म्हणजे स्थानिकच आहेत इथले उमेदवार, त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्या ग्रामस्थांचा निर्णय आहे बुवा तो. या ठिकाणी अजून एक पदाधिकारी जवळ आहेत ना, या ठिकाणी अजून एक पदाधिकारी आहेत, विद्यमान उपसरपंच होते, आताही ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. जवळ इकडे त्यावढे सरपंच, आपण आता पदाधिकारी होतात, निवडून आलात निरगुडसर मध्ये, या गावचे सरपंच रविशेठ वळसे आहेत, ते थोडक्यात आपण विरोधी पक्षाचे आहेत असं तुमच्या बरोबर आहेत, बरोबर ना? बरोबर आहे. मग विरोधी पक्षाचे ते शिवसेनेमधून निवडून आले आणि उपसरपंच राष्ट्रवादीचा आहे गावामध्ये. तुम्ही कुठेतरी बंडखोर म्हणून उभे राहिले होते, मग आता परत राष्ट्रवादीमध्ये गेले तुम्ही. हो. ज्यावेळेस मी बंडखोरी केली त्यावेळेस सुद्धा मी साहेबांचा फोटो लावूनच लढलो, आणि निवडून आल्याच्या नंतर सुद्धा मी पुन्हा साहेबांना साथ दिली आणि उपसरपंच झालो होतो. कुठेतरी तुम्हाला उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही आता नाराज नाही का? नाराज नाही, नाराजीचा काही विषयच नाही. पहिल्यापासून आम्ही साहेबांच्याच पाठीमागे होतो, आजही साहेबांच्याच पाठीमागे. तुम्ही एवढे निष्ठावान होता तरी पण तुम्हाला का बरं उमेदवारी नाकारली? असतील काही पक्षाच्या अडचणी असतात, एका पक्षामध्ये जास्त इच्छुक असतात, बराच जास्त इच्छुक असतात. काही लोक सिनियर असतात आपल्यापेक्षा, समजा सिनियर लोकांना संधी दिली, आपल्याला नाही मिळाली.
आपण अपक्ष लढलो आणि आपण त्यांचे म्हणून परत त्यांच्याकडेच थांबलो ना. आता यावेळेस जिल्हा परिषदला उमेदवार विवेकदादा वळसे पाटील आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, खरंच निरगुड सर हे गाव लीड देईल का हो? हो 100%. मला वाटतं बऱ्याच गावांनी दिलीप वळसे पाटलांना पिक्चर दिली होती, पण बेलसरवाडीने आय थिंक थोडीशी आघाडीच दिली होती, बरोबर ना? थोडीशी नाही, चांगले 70% मतदान दिलं होतं साहेबांना. मग आता कुठं तुमच्याकडे तरुण वर्ग असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग असेल, तर तो कमी जास्त नाही वाटत का, एक नाराजीचा सूर किंवा काय नाही, असं काय? नाराजी नाहीच आहे दादांवरती, कारण आजही पण साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये जवळजवळ फक्त वेलसरवाडीमध्ये 1.5 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. आता समजा ज्या लोकांचे तुम्ही आता मगाशी बोलले पानंद रस्त्याचा विषय काढलेला आहे. पानंद रस्त्यांचा सुद्धा ज्या लोकांच्या अडचणी होत्या ते ह्या वर्षामध्ये आम्ही 2 रस्ते ज्यांच्या अडचणी होत्या ते करून दिले. तर स्मशानभूमीची अडचण आहे अजून. स्मशानभूमीचं आपलं आता जे कंपाऊंडचं काम आहे हे बंटीदादांच्याच माध्यमातून झालेलं आहे. विरोधकांचा इथं निधीच काय, पाण्याची अडचण आहे बऱ्यापैकी, काहीच पिण्याच्या अडचण पाण्याची. नाही पाण्याची. हा? काय अडचण आहे? आमचं आज जल जीवन मिशनचं गावात पाण्याचं काम चालू आहे. गावात चालू आहे बेलसरवाडी मध्ये. बेलसरवाडीसाठीच ना ते, आणि आज आपल्याला इथं 2 पाण्याच्या टाक्या आहेत बेलसरवाडीमध्ये. पाणी कोणालाच अडचण नाही. अजूनही काही सामान्य नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात. बाबा नमस्कार. हा? आपण तुमच्याशी बोलू, मग आपण त्यांच्याशी बोलूयात वाटलं तर. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. या बाबांकडे विचारू. बाबा ऐका ना, लय नाही बोलायचं काय, मी फक्त एवढंच विचारणार तुम्हाला, शेतात काय लावलंय तुम्ही? शेतामध्ये काय आहे? ऊस आहे, ऊस. ऊस आहे का? ऊसाचा बाजार भाव कस काय? बरं आहे ना. बरं आहे का? कुठल्या कारखान्याला ऊस आहे? भीमाशंकर. भीमाशंकरला आहे का? काय बाजार भाव दिला टनाला आता? काय आता माझ्या ध्यानात नाही. हं? 30 का 31,000 रुपये ते दिले. काहीतरी देवदत्त निकम यांनी काहीतरी 173 रुपये वाढवले, मग त्यांच्यामुळे खरंच वाढलेत का हो? काय मला नाही सांगता येत. हं? कारण कारखान्याने काहीतरी 200 रुपये कमी दिला होता पहिला हप्ता. काय बा आपल्याला सांगता नाही सांगता यायचं का? बरं बरं चालेल, काय हरकत नाही. आपण एक ग्रामस्थ आहेत त्यांना विचारूयात. नमस्कार. नमस्कार. काही विवेक वळसे पाटीलच सगळे ग्रामस्थ मत होते, काय अशी भानगडी आहे बेलसवाडीमध्ये? ते ग्रामस्थ इथले आहेत, परंतु काहीतरी विकास किंवा काहीतरी केलं तरच माणूस तिकडे जातो ना. आहे ना आम्ही दिसतंय साहेबांचं गाव आहे आणि निरगुडसर हे गाव बेलसरवाडीची निरगुडसरचीच बेलसरवाडी आहे. आम्हाला साहेबांच्या पाठीमागे उभं राहणं काम आहे आमचं, आणि प्रत्येक ज्या टायमाला आम्ही साहेबांक मागणी करतो त्या टायमाला आम्हाला साहेब नक्कीच मदत करतात आम्हाला. तुमच्यामध्ये कुठंतरी अशी काहीतरी अडचणी किंवा नाराजी तुमच्यामध्ये होत नाही का कधी? नाही 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 नाही. झाली तर थोडीफार कोणत्या गावात असतेच ना, थोडीफार असती नाराजी नाही, अशी थोडीफार असतीच कोणत्या गावात. पण साहेबांना आमची बेलसरवाडी कायम लीड देते आणि यावेळेस सुद्धा लीड राहील. या ठिकाणी एक साईडला बसलेत दादा, जवळ आहे थोडं, यांना विचारू आपण. नाही मी तुम्हाला जास्त नाही विचारणार, फक्त आपल्या शेतामध्ये काय तेवढंच विचारतोय. काय शेतामध्ये काय लावले? फ्लोर आहे. हा? फ्लोर. फुलवर आहे. बाजार तर आता पार पडली म्हणतात ते. बाजार पडले पण होईल बाजार. सरकारवर तर तुम्ही नाराज असाल. नाही ना. सरकारवर नाराज नाही? कांद्याला पार बाजार लय वाढली होती, कमी होते आता? आता कमी झालं ते जरा. आतापासून कांद्याला मला वाटतं ह्या वर्षी बाजारच नव्हती, हा कमी पडली. मग तरी तुम्ही सरकारवरती खुश आहे? खुश आहे. कुणाचं सरकार आहे आता? आता तेच सांगता यायचं नाही कुणाचं सरकार आहे, भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं का शिंदे गटाचं आहे? हा? मग तरी तुम्ही चालूच आहे आपलं तुमचं. चाललंय. मग आता हे आपल्या जिल्हा परिषद गटात काय विवेक वळसे पाटील का अरुणगिरे? बाबांनी सांगितले वडीलच आहे ते, आता ते मेन कारभारी. काय सांगितलं बाबांनी? काय सांगितलं असं ते बाबा मला विवेक वळसे पाटील. मग तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यांच्या पाठीमागच आहे आम्ही. बापले का असे जर असतील तर विवेक वळसे पाटलांना काहीच धोका नाहीये, काही हरकत नाहीये. सुंदर असं मंदिराचं काम असेल किंवा अनेक प्रकार विकास कामं विवेक वळसे पाटलांच्या हस्ते या ठिकाणी झालेली आहेत. धन्यवाद.